श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो ध्रुवानीतिर्मतिर्मम। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपाणि मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सर्वस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। बोला कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। बोला गजानन महाराज की जय।
दुःख विमोचक दुर्जन संगम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दीन हान हान शरणागत दीना शरणागत दीन चरणी शरणागत दीन शरणागत दीना चरणी करुणा दृष्टीनी हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देहा वाहो रे कीर्तन संगे रंगात देहा वाहो रे बाळकृष्ण चरणी तद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ तद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ तद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ प्रेमे बलवंत प्रेमे गाओ बाळकृष्ण चरणी लक्षण लागो रे बाळकृष्ण चरणी लक्षण लागो कृष्ण सारा सार पदवीचा गुरु राय हो सारा सार सारा सारा
सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ म्हणून प्रेमी नमन हरिवाय चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे येई सद्गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया कीर्तनी सद्गुरुराया कीर्तनी येई चालू ठेवायचं बारीक बारीक ठेवा हा कीर्तनी येई सद्गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया मती मंद मी काहीच नेणे मती मंद मी काहीच नेणे शांत तुम्हाराया कीर्तनी ओ शांत तुम्हाराया कीर्तनी येई सद्गुरुराया कीर्तनी येई एका जनार्दनी देवी विनवी एका जनार्दनी ते मज नवी शांत तुम्हाराया कीर्तनी येई सद्गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया येई सद्गुरुराया येई सद्गुरुराया मधुवंती सद्गुरु वासुनी सापडे ना सूर्य सद्गुरु वासुनी सापडे ना सूर्य धरावे ते पाय हाती हाती सद्गुरु वासुनी सापडे ना सूर्य
अर्थ असतो. आपणा सारिखे करीती ताकाळ, आपणा सारिखे करीती ताकाळ, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु नादिर्दा नेत दानी तोम तनननन नादिर्दा नेत दानी तोम तनननन नादिर्दा नेत दानी तोम तनननन नादिर्दा नेत दानी तोम नादिर्दा नेत दानी तोम तनननन नादिर्दा नेत दानी तोम तनननन नादिर्दा नेत दानी तोम तनननन नादिर्दा नेत दानी तोम तननननननन तनननन 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 नादिर्दा नेत दानी तोम तनननन यलली 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 yalali yalali yali yala yala tanom tom tananananananana tanom tom tanananananana takida takadum kida takadi takida nakana kida kida takadum tatam kida takdam kida kida takdam kida takdam kida tadane tom tanananana nadradane tadane tom tanananana nadradane tadane tom tanananana nadradane tadane tom tananana नादिर्दाने तदाने तोम तनननन यलली यलली यला यली यला यलली यलली यला 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 यली 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 यला यला ताकिड तक तुम गित ताकिड तुम गित ताकिड तक गित ततान दिड ततान दिड ततान दिड ततान दिड तदाने तोम tane nom tane nom
पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मध्यम बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सब संतन की जय। महाराष्ट्राच्या संत मालेतील प्रमुख भारत भूमीच्या या अनेक संतांच्या मांदियाळीमध्ये महाराष्ट्रातील अनेक संत होऊन गेलेत आणि या संतांनी जो आपणा सगळ्यांना एक विचारांचा ठेवा दिला त्या ठेव्यासाठी आपण आपलं जीवन अविरत अखंड भक्ती मध्ये रममाण करतो आहोत आणि ती संतांच्या कृपेमुळे होत आहे। त्याच संतांच्या मांदियाळीतील जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी। आता या अभंगामध्ये पहिल्याच चरणामध्ये एका शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे। आता द्विरुक्ती म्हणजे काय तर एकच शब्द दोनदा उद्गारला जातो तेव्हा त्याला द्विरुक्ती असं म्हटलं जातं। आता हे केव्हा म्हटलं जातं? अरे बाळा कर कर, अरे अभ्यास कर कर, परीक्षा आली अभ्यास कर। तर ते कर कर मध्ये जी कळकळ असते त्या आईची आपल्या लेकराला सांगताना जी कळकळ असते की परीक्षा जवळ आलेली आहे आणि परीक्षेसाठी तुला जर यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल। कर कर बाळा कर कर, पबजी खेळू नकोस। आता तो कुठल्या देशातला एक खेळ आलेला आहे तो खेळून काल म्हणे 3 मुलींनी वरतून आत्महत्या केली। आता समाजामध्ये जर अशा काही घटना घडत असतील तर इथेच तत्वचिंतनाची गरज आज समाजामध्ये आहे आणि तीच या आपल्या नारदाच्या गादीवरनं संतांच्या मुखातून जे शब्द निघालेत तेच शब्द आम्हा कीर्तनकारांच्या वाणीतून निघण्याचा आणि उद्गार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, कारण बोलविता धनी ते वेगळेची असती। तेव्हा महाराज आपल्या पूर्व पद्यामध्ये पहिल्या चरणामध्ये इतकी कळकळ व्यक्त करत आहेत। आता यांना सद्गुरु या पदाला पोहोचताना आपण काय कसे सद्गुरु झाले असतील हो तर एक सुभाषितकार फार सुंदर सांगतात, मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णाः त्रिभुवनमुपकार श्रेणीभिः प्रीणयन्तः परगुण परमाणु पर्वती कृत्य नित्यम निज हृदि विकसन्तः संति संतः कियन्तः। अहो संत किती असतील? 150 कोटीचा हा देश, एवढी लोकसंख्या असताना या लोकसंख्येमध्ये बोटावर एक वेळ बोट जास्ती असतील पण संत मात्र कमी होऊन गेलेले आहेत। तर या संतांच्या मांदियाळीमध्ये प्रत्येक संताचं कार्य जे आहे ते अलौकिक कार्य, अद्वितीय कार्य आहे, चमत्कृतीपूर्व आहे, त्याचबरोबर समाजोद्धारक कार्य आहे आणि याच कार्यासाठी संतांचा जन्म होत असतो। म्हणून त्यांनी आपण ही संतांच्या या कार्याची सुरुवात किंवा हे संत पद कसं प्राप्त होतो तर ते या सुभाषितामध्ये म्हटलंय, काये वाचा आणि अमृत ज्यांनी आपल्या वाणीतून पेरलेलं आहे। मनसी वचसी काये, काया म्हणजे हे शरीर, तुम्हा आम्हाला जो देह प्राप्त झालेला आहे ती काया आहे, पण संतांना जी देह प्राप्त होतो ती विभूती असते, म्हणून ते देह नाही तर ते अलौकिकत्वाला प्राप्त झालेले असतात। तर या आपल्या सुभाषितामध्ये पण हाच अर्थ सांगितलेला आहे की काया वाचा मनाने आपण अमृत रूपी वाणीने मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णः, हे पुण्य आपण सर्वांना वाटतो तसेच हे संत असतात। मग हे संत किती असतात तर अगदी बोटावर मोजण्या इतके असतात। साधू ऐसा चाही जैसे सूप सुहाए, साधू ऐसा चाही
वैसा चाहिए जैसे सूप सुहाय, सार सार को गही रहे थोथा दे दौड़ाय। सियावर रामचंद्र की जय, बोलो भाई सब संतन की जय। सियावर रामचंद्र की जय, बोलो भाई सब संतन की जय। संतांचे वर्णन सुरू करताना आणि ही सगळी मी पूर्व पद्याचं वर्णन सुरू करताना एकच म्हणू इच्छिते की हा इतका सुंदर महोत्सव चालू असताना या महोत्सवामध्ये त्या गुरुजनांचं आशीर्वादाने आज हे काही शब्द लाभलेले आहेत. अविरत अखंड कीर्तनाच्या साधनेतून ज्यांनी अभ्यास केला, अध्ययन केलं आणि हा वारसा आमच्या सगळ्या भावंडांना तसेच मला देखील दिला. आज माझे सगळे मोठे बंधू इथे आलेले आहेत, हे माझं महद भाग्य आहे. त्याचबरोबर आज मम्माताईंनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे. हा मी म्हणते हा योग जो आहे यालाच म्हणायचं अलौकिक योग असतो. मी ईश्वराजवळ मागणं मागितलं जरी असतं की मला इंदोरला जायला मिळू दे आणि कीर्तन करायला मिळू दे, पण ते कीर्तन मात्र मम्माताईंच्याच घरी होऊ दे, हे मागितलं असतं तर मिळालं नसतं. पण योग असा असतो बघा, छोटीशी माझी भाची आमची स्वरा, माझ्या मोठ्या भावाची मुलगी, भावाचं कीर्तन उज्जैन मध्ये 15 दिवस चालू आहे. त्याची बहीण म्हणजे त्याची मुलगी आज इथे कीर्तनाला येणार होती, पण तिची परीक्षा चालू झाली आणि त्यामुळे ती येऊ शकली नाही. आणि योग बघा, माऊलींनी माझ्या भावाला सद्बुद्धी दिली की आता कोणाला बोलवायचं, तर अजयनी मला सांगितलं की अगं तू आत्याच आहेस तर तू ही कीर्तन केलं तरी हरकत नाही, तिच्या ऐवजी तू जाऊन कीर्तन करून ये. त्यांनी म्हणावं आणि खरं सांगावं तर गेली 2-3 वर्ष मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इतकी व्यस्त होती. वर्षभर माझ्या सासूबाई पण कीर्तनकार आहेत, त्यांचं आत्ताच महिन्याभरापूर्वी निधन झालं. तर ह्या सगळ्या त्यांच्या पूर्ण या पिरियड मध्ये त्यांची सेवा करत असताना त्या एकच म्हणाल्या, बेटा तू सतत बिझी असते, सतत का तुझ्या इव्हेंट्स मध्ये असते, या सगळ्यापेक्षा कीर्तने विण राहू नये. जसं आमच्या वडिलांनी सांगितलं तसंच त्यांनीही जाताना हा मंत्र दिला की बेटा आयुष्यभर तू सगळं करशील, भरपूर पैसा मिळवशील, सगळं कार्य करशील, मुलांना संस्कार उत्तम करशील, पण कीर्तन जी गोष्ट आहे ना, ही जी भजन कीर्तन जे आहे ते ईश्वर प्राप्तीचा एक फार सुंदर मार्ग आहे आणि तो मार्ग कधी सोडू नकोस. हाच तर उपदेश संत आपल्याला सगळ्यांना करत असतात. ही मनाची शांती मिळवण्यासाठी. शांती शांती कुठे आहे हो? शांताबाई नाव ठेवून उपयोगी होईल का? शांताबाई जर नाव ठेवलं आणि नाव ठेवून सुद्धा त्या अशांत असतील तर ती शांती मिळेल का? ती शांती प्राप्त करण्यासाठी कीर्तन ही साधना, ही तपश्चर्या अनेक वर्ष करावी लागते. आपले गरुड काका इथे बसलेले आहेत, तसेच आपल्या ताई साहेब बसलेले आहेत. आपणा सगळेजण आप श्रोता जगदीश मूर्ती, आप श्रोता जगदीश मूर्ती, अल्प माझी मती पण जेचे माझी व्युत्पत्ती आपणा ठेविजे. ही जी काही माझी अल्पमती असेल ना, या अल्पमतीतून मी हा आज कीर्तन करण्यासाठी पुन्हा एक उभारी येणे म्हणतात ना जीवनामध्ये, ती संतांचा उपदेश व्हावा आणि संतांची आज्ञा व्हावी आणि ती आज्ञा नकळत अचानक पूर्ण व्हावी. त्याप्रमाणे आज मला हा ताईंचा आदेश मिळाला, मम्माताईंचा आदेश मिळाला. त्यांच्या नावातच ममत्व आहे. जसं संतांच्या, आपल्या गजानन महाराजांच्या किंवा आपले स्वामी समर्थ असतील किंवा कोणतेही संतांचं आपण नाव घ्या, संत म्हटले की त्याला माऊली म्हटल्या जातं. अहो, माऊलीची उपमा का दिली? तुकोबारायांनी आपल्या एक अभंगामध्ये वर्णन करताना कधी संतांनी तुम्ही कृपावंत मायबाप असं म्हटलंय, नंतर सागराची उपमा दिली आहे. काय वानू आता संतांचे उपकारो, मज निरंतर जागविती. पण आता इथे या अभंगामध्ये आपण जो पूर्वपद्याला अभंग घेतलाय त्याच्यात लोह परिसाची न साहे उपमा. आपल्याला सगळ्यांना जर परीस सापडला तर
अहो सोनं महाग झालंय ना. तुम्ही म्हणाल ताई साहेब कीर्तन ऐकता ऐकता जर खरंच तुम्हाला जर चंद्रभागेत म्हणा किंवा तुमच्या आळंदीला जाऊन तिथे म्हणा कुठून का होईना तुम्हाला जर परीस सापडला तर तुम्ही आम्हाला जर द्याल तर बरं होईल. 2 मुलींची लग्न आहे, कोणी म्हणेल की माझ्या मुलाचं लग्न पुढच्या महिन्यामध्ये आहे, सोनं नाणं घ्यायचंय. परीस काय करतं हो? परीस हे परीस जे आहे ना ते आपण जर लोखंडाला जर लावलं तर ते लोखंडाचं सोनं करतं. पण लोखंडाला लागल्यामुळे परीस मात्र लोखंड होत नाही. असं कधी ऐकलंय का की परीस लावलाय आणि ते लोखंड त्यालाच त्यांनी लोखंड बनवलेलं आहे? तसं संत हे परीस असतात. सागरासारखे अथांग त्यांचं व्यक्तिमत्व असतं, अथांग त्यांची किमया असते. लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. सत म्हणजे सत्वाणी, सत्यम वद. आपण मुलांना शिकवतो खरं बोल. लहानपणापासून आपण मुलांना म्हणतो खरं बोल, खरं बोल, खरं बोल. खरं सांग बरं बेटा, किती खिशात चॉकलेट आहेत? एक पण नाही. चॉकलेट खाऊच नाही, दात किडतात ना. कॅटबरी, कॅटबरी त्याच्यापेक्षा चॉकलेट बरी. बरोबर आहे ना? आता इथपर्यंत ठीक आहे, चॉकलेट कॅडबरी इथपर्यंत ठीक आहे. तो काय आलाय आता? पिझ्झा. तो खायचा, मैद्याचं खायचं आणि पोटाचा मैदा करायचा. लहानपणापासून जर या फास्ट फूडचं जीवन सुरू झालं, या फास्ट फूडच्या मुळे आज आपल्या जीवनामध्ये आपण काय गमावतो आहोत, आपलं शरीर सौष्ठव गमावतो आहोत, हे जर आपण लहानपणापासून जर मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला. अहो अशी भाकरीवर ठेचा आणि ठेच्या सोबत झुणका हे कुठे मिळणार हो? मम्मा ताईंच्या घरीच मिळणार ना. या दरबारात आज सगळ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे. अहो 3ऱ्या मजल्यावर जाऊन सुद्धा वरती एकही माऊली असं म्हणत नाही की माझ्या पायाला गोळे आलेले आहेत. आता ही शक्ती कुठली आहे? कोणी म्हणतंय? सगळ्यांचे चेहरे कसे प्रफुल्लित आहेत बघा. या आमच्या ताईसाहेब बसलेत ना, यांनी नंतर त्या अजून एक ताईसाहेब बसले आहेत, त्यांनी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी मी त्यांना कमीत कमी 25 वेळा खालीवर जाताना बघितलेलं आहे. तसेच आमच्या अर्चना ताई आता आहेत, कुठे बसलेत? आहेत ना. एक क्षणाची उसंत नाही हो. किती त्या भाकरी, परडी असते ना परडी, ती परडीमध्ये भाकरी येतायत वरती, येतायत काही त्याचा मागोसच नाही. आणि यालाच म्हणतात तर ती भगवंताची लीला अगाध आहे. आणि ही लीला तीच असते की आपण तो म्हणतो की करा, तुम्ही कार्य करत राहा, तुम्हाला यश देणं हे माझ्या हातात आहे, त्याची तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. माऊली तुम्हाला आशीर्वाद देतात. त्या गजाननांचाच हा आशीर्वाद आहे की आपण आज सगळेजण कुठून आलेत सगळेजण. आज काही जण तर मला वाटतं शेगाव पासून पण आले असतील ना. बघा माऊली आमचा नमस्कार पोचवा. अहो घर बसल्या सुद्धा आपल्याला शेगावचं दर्शन होऊ शकतं, याचा साक्षात्कार आज साक्षात मला आज इंदोर मध्ये आल्यावर झाला. इन मध्ये इन शब्द आहे, इंदोर मध्ये. इन म्हणजे आत, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर. त्या आत परमेश्वर असावा लागतो आणि तो या इंदोर नगरीमध्ये आहे, म्हणून त्याच्यात इन शब्द आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा इथे एंटर व्हा. इथे आतमध्ये आल्याशिवाय तुमच्या मनातला नाही तर तुमच्या अंतरात्म्यामध्ये ईश्वर किती साठला आहे. आणि तो ईश्वर साठलेला तुमच्या मनातून, हृदयातून, तुमच्या वाणीतून, तुमच्या कृतीतून कसा बाहेर येतो आहे. तो ओतप्रेत भरलेला आहे का? ही भक्ती तुमच्या पूर्ण रोमारोमातून बाहेर येते आहे का? हीच प्रचिती तो आपल्याला देणारच आहे, पण तो आधी ती परीक्षा बघत असतो.
म्हणून ते म्हणतात आपणा सारिखे. पुढच्या पद्यामध्ये ते म्हणतात आपणा सारिखे करीती तात्काळ. आता हे परीस जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना, परीस, यावरून एक छोटासा दृष्टांत सांगावासा वाटतो. पंढरपुराची गोष्ट. पंढरपूर म्हटलं की जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. असा जिथे सतत चंद्रभागेच्या तीरी तो गजर चालू आहे आणि या गजर चालू अखंड हरिनाम चालूच असतं. अखंड हरिनामात पूर्ण ती नगरी दुमदुमलेली असते आणि त्या दुमदुमलेल्या नगरीमध्ये या एक नाम्याच्या शेजारी, नामदेव रायांच्या शेजारी आपले एक विप्र राहतात आणि त्या विप्रांच्या घरी त्यांना त्या रुक्मिणी मातेचा आशीर्वाद दिधला आणि आशीर्वाद लाभला आणि परीस प्राप्त झाला. आता त्यांच्या घरात परीस प्राप्त झाल्यावर पत्नीला काय आनंद होईल हो. आपल्या नवऱ्याला परीस सापडल्यावर कुठल्या बाईला आनंद होणार नाही. तिने ज्या ज्या वस्तूला सापडल्यावर या वस्तूला लावून बघ, त्या वस्तूला लावून बघ, अरे याचं सोनं झालं, अरे याचं सोनं झालं, याचं सोनं झालं. तिचे आपले प्रयोग चालू आणि त्यांनी थोडा 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 आनंद होऊ लागला. तो आनंद वाढला. तो वृद्धिंगत होता 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 थोडासा छोटासा अहम प्राप्ती झाली आणि तो अहम प्राप्ती झाल्यावर मला तर माझ्या पतिराजांनी आज एवढा मोठा आशीर्वाद दिला आणि डायरेक्ट माझ्या हातामध्ये परीस आला. आता हा परीस प्राप्त झाल्यावर माऊलीचा थोडासा अहम आला आणि अहम येता क्षणी काय करते हो एखादी भगिनी, शेजारच्या पाजारच्या मैत्रिणीला सांगून, शेजारच्या मैत्रिणीला सांगून बाई माझा ग परीस दाखवून बाई, शेजारच्या मैत्रिणीला सांगते बाई माझ्या घरी ग आला परीस बाई, माझ्या घरी तो आला परीस. त्या परी मी राहायची नाही, त्या परी मी राहायची नाही. अहो सांगितल्या वाचून पोटातली गोष्ट गोठात आल्याशिवाय राहते का अशा वेळेस. हिने तो परीस घेतला आणि आपल्या मैत्रिणीला गेली चंद्रभागेच्या तीरी. आता इथे नामदेवरायांच्या पत्नीबाई घागरीने पाणी भरतायत. आता यांच्या घरात काय हो, सदा न कदा त्या भगवंताच्या लीलेच्या मागे लागलेले संत चरणी समागम झालेला आणि या त्यांच्यामध्ये तल्लीन झालेल्या अवस्थेमध्ये घरात काय आहे नाही, पैसा अडका काय याचा कोण विचार करणार हो. जशी त्या तुकयाची अवस्था तशीच या नामेच्या घरात अवस्था. अहो पण जरी अवस्था असेल तरी मन मोठं असल्यामुळे रोज काही अनेक लोक घरात जेवून जात असले तरी माऊलीला थोडीशी खंत होतीच. नामदेवरायांची पत्नी म्हणते का ग बरेच दिवस झाले तुझ्या अंगावर बघते सोनं वाढतंय वाढतंय वाढतंय. 21व्या शतकात असती तर एवढं सोनं घालूच शकली नसती आणि त्यात मुंबईत असती तर ट्रेन मध्ये घालून तर जाऊच शकली नसती. आता हा संवाद चालू आहे, दोघींचा मैत्रिणींचा संवाद चालू आहे आणि तो परीस तिने म्हटलं की अगं मी काय आमच्या पतिराजांना रुक्मिणीबाईंनी आशीर्वाद दिला, पतिराजांना आशीर्वाद दिला आणि हा परीस सापडला आणि हा परीस जो आहे ना याची किमया बघ, ते थोडं इतकं सगळ्या घरात जिथे लावते तिथे त्याचं सोनं होतंय, जिथे लावते त्याचं सोनं होतंय आणि सोनं बघता 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 थोडं सोनं विकलं आणि घरामध्ये चक 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 एकदम चकाकी निर्माण केली बाई. आणि बघ किती मस्त आज पंचपक्वाने नाही, आज किती घरामध्ये सगळ्या गोष्टी भरभरून आहेत, काही कमी नाही बघ माझ्या घरात. तुझ्या घरात काय सदा न कदा काही आहे का असं म्हणता क्षणी आपल्या नामदेवांची पत्नी खिन्न झाली. असू दे असू दे, जाते बरं मी घरी, माझे पतिराज येतील, त्यांना वाढायची वेळ झाली. घरी येते आणि थोडीशी हिरमुसलेल्या अवस्थेत असताना पाहते तर काय आणि हिला म्हणते जाता जाता चल की घरी. जाताना हळूच आपल्या मनाने थोडीशी
एक शब्द पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तो परीस जरा आजच्या दिवस फक्त मला देशील का? तो परीस जो आहे ना तो मला जरा आजच्या दिवस देशील ना? ही म्हणते ठीक आहे, हरकत नाही, आजच्या दिवसच देईन, पण पुन्हा माझा परीस मला परत केला पाहिजे, या अटीवर देईन. परीस देते. आता या परीस तो परीस मिळेल का हो? या परीस तो परीस प्राप्त होईल का याची जाणीव करून देणारा कोणीतरी घरात असावा लागतो. आणि तोच या घरी माऊलीच्या नाम्या आहे हो, ज्याच्या नावातच नाम आहे असा तो नाम्या आहे. आणि तो नाम्या जेव्हा घरी येतात, नामदेवराय घरी येतात आणि पाहतात तर आज म्हणजे काय, हिने पण आपल्या घरामध्ये पंचपक्वान्य केली आहेत. चांदीचं ताट आहे, अचानक चांदीचं ताट घरात आलेलं आहे. चांदीचे ताट, चंदनाचे पाट, चांदीचे ताट, चंदनाचे पाट, सुगंध दरवळतो रांगोळीचा थाट हो. चांदीचे ताट, चंदनाचा पाट, सुगंध दरवळतो रांगोळीचा थाट. भात केशराचा, भात केशराचा, घास अमृताचा, भात केशराचा, घास अमृताचा. नाम्याच्या मुखी देते तीच आता आता, नाम्याच्या मुखी देते तीच आता आता. आता हा जो घास मुखात जातो आहे आणि महाराज काय अंतर्ज्ञानीच होते, संत महात्मे, त्यांनी ओळखलं की माझ्या हातात जो आलेला आहे घास तो असा तसा नसून आपल्या घरात काहीतरी घडतंय आणि काहीतरी शिजतंय. का ग राजा एक, का ग हे आज एवढं पंचपक्वान्य कसं काय आलंस? खरं सांग हा, माझ्यापासून लपवशील तर बघ, माझ्यापासून जर लपवशील तर माझा तो पांडुरंग आहे ना तो मला सांगितले वाचून राहणार नाही. होय बाई, तो पांडुरंग काय तुम्हाला सांगणार नाही, त्यापेक्षा माझ्या भल्या मी माझ्याच मुखातून तुला सांगून टाकते. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, घडलेला सगळा प्रसंग सांगितला की आपल्या शेजारचे ते विप्रजी आहेत ना, त्यांच्या पत्नीने मला त्यांच्याकडे अशी त्या रुक्मिणी मातेनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना परीस सापडला आणि तो परीस मी आज घरी आणला. अगं राजा आहे, काय तू हे केलंस ग? माझ्या संतांना तू अवघडवलंस ग, माझ्या पांडुरंगाला तू अवघडवलंस. अगं हे का केलंस ग? चल चल तुला आत्ता घेऊन चलतो, असं म्हणून तिचा हात धरून तिला त्यांनी नेलं आणि त्या चंद्रभागेच्या तिरी नेऊन तिला आणलं हो. आणतो तर काय, समोर चंद्रभागेत ना अशी एक हात घातला, एक डुबकी मारली आणि असे दगड काढलेत बाहेर आणि हे घे हे सगळे दगड. काय मला दगड देता वय? माझ्याजवळ परीस आहे आणि मला तुम्ही दगड देताय? येडे का खुळे? अहो हे लावलं दगडाला नाही, हे सोन्याला लावलं, हे लोखंडाला लावलं, हे कशालाही लावलं. ते परीस आमचं सोनं करते आणि दगडाला असं म्हणता क्षणी चमत्कार नाही तर ही साक्षात्कार तिलाही झाला आणि संतांची ती साक्षात्कार तिलाही झाला. त्या दगडाला तिने घेतलं आणि पाहते तर काय तोही परीस झाला आणि लाव तुझ्या हातातल्या या लोखंडाला. पाहते तर त्या दगडाला तो ठेवला आणि दुसरा दगड घेतला, म्हणे लाव हा दुसरा दगड तू पुन्हा त्या लोखंडाला, दुसऱ्या लोखंडाला लावला. दोन्ही तिन्ही चारी अशा सगळ्या दगडांना हात लावते आहे आणि पाहते तर त्या लोखंडाला लावते आहे. दगडापासून सुद्धा त्याचं सोनं होत आहे. अहो सोन्यासारखं असं सोनं होता महाराज तिला म्हणतात, नामदेवराय म्हणतात, अगं एक परीस प्राप्त करण्यापेक्षा या चंद्रभागेच्या तिरी तो पांडुरंग आहे ना त्याच्या किमयेनी या दगडात सगळेच परीस आहेत, या चंद्रभागेत सगळेच परीस आहेत. हा एक दगड नाही तर इथे साक्षात पांडुरंगानी अनेक परीस निर्माण केलेले आहेत. तेव्हा माझी किमया नाही तर ती पांडुरंगाची किमया आहे. तेव्हा हा जो परीस आहे ना, पण आणि एवढं म्हणता क्षणी तिच्या हातातला तो परीस घेतला आणि त्यांनी तो भिरकावून टाकला. आता ही हिरमुसली, माझ्या हातातला परीस घेतला. अगं तुला दिलेत ना इतके परीस, यातला एक परत कर.
एवढं सांगता सांगता सगळं गाव गोळा झालं आणि नामदेवरायांचा तो त्यांचा साक्षात्कार सगळ्या नगरीला झाला. आणि हा नगरीचा चमत्कार सगळ्यांनी बघितला. नामदेवरायांची किमया बघितली, त्या पांडुरंगाची किमया बघितली. आणि त्या क्षणी रामदेवरायांनी सांगितलं की अहो, माझ्या हातात काही नाही, माझ्या हातात काही नाही. त्या पांडुरंगाने जी मला आज सद्बुद्धी दिली आहे, त्या सद्बुद्धीमुळे आज हा परिस झालेला आहे. प्रत्येक दगड इथला परिस झालेला आहे. हा भक्तिमय सागर, ही चंद्रभागा भक्तीने ओथंबलेली असते आणि त्यामुळे आज हा इथला परिस, प्रत्येक दगड परिस झालेला आहे. हा छोटासा दृष्टांत मी सांगून आपल्याला पुढच्या आपल्या अभंगाच्या ओळीत महाराज म्हणतात, आपल्या राजाईला जसं त्यांनी तिच्यामधला अहंभाव, तिच्यामधला न्यून भाव, तिच्यातले अनेक विकार त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, तिच्याच बरोबर अनेक इतरही आपल्या नगरीतल्या लोकांचाही भाव काढण्याचा प्रयत्न केला. हेच कार्य सद्गुरू करत असतात. दृष्टांत मधनं हेच घ्यायचं असतं की सद्गुरू पण असेच काम करतात. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. एक क्षण देखील लागत नाही. आपल्याला सद्बुद्धी देण्याचं सुद्धा कार्य त्या भगवंताच्या हातात असतं आणि तेच कार्य माऊली संत आपल्या संतजन आपल्या कृतीतून करत असतात. तुकोबारायांनी सुद्धा आपल्या एक एक अभंगांमधनं हेच सांगितलेलं आहे. कायवानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आपल्याला दिवस रात्र अहोरात्र जागृत करावं लागतं हो. माणूस हाच एक असा प्राणी आहे, आता प्राणी म्हणते हा, क्षमा करा, कारण अनेक षडरूपींचा, अनेक विकारांचा दोष त्याच्या अंगी ठाई असतो आणि तो काढण्यासाठी एक दिवस नाही, आयुष्यभर झटत राहावं लागतं. आणि ते झटता झटता अनेक संत होऊन निघून जातात, आपल्याला उपदेश करून जातात, पण तरी देखील हे विकार निघणं कठीण असतं. म्हणून पण माऊली मात्र तेच कार्य करत असतात. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे, कैसे आंधळे हे जन, गेले विसुरन खऱ्या देवा. अहोरात्र तुम्ही भजन करता आहात. आता काही जण भजन करता करता, आता इथे आज तर सगळेजण या भक्तिमय रसामध्ये माऊलींचा गजर करण्यामध्ये आज दिवसभर इथे भजन चाललेलं आहे. आज साक्षात आपल्या सद्गुरूंचा आज प्रगट दिनाचा दिवस आणि ह्या प्रगट दिनाच्या दिवशी आज अखंड हरिनाम चाललेला आहे. आपल्या गुरुजींनी सुद्धा आणि ताईंनी सुद्धा इतकी मेहनत घेतलेली आहे, अनेक वर्ष घेत आहेत. आज मीच एकटी नाही तर अनेक कीर्तनकारांची इथे सेवा झालेली आहे. ही सेवा देताना खरं तुमच्या सगळ्यांकडनं घेण्यासारखं आहे. तुमची चिकाटी, तुमचा ध्यास, तुमचा मनाची जी निग्रह जो आहे तो खरं तर आम्ही सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. मी खूप मोठी नाही हो. थोडं थोडं जे काय मला जे जे आपणासी ठावे ते ती इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्याप्रमाणे थोडं थोडं जे काय मला माहित आहे किंवा जे आपल्या गुरुजनांनी शिकवलेलं आहे ते आपल्या कीर्तनातून, आपल्या भजनातून सांगण्याचा मी सतत प्रयत्न करत असते. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हीच कीर्तनाची गंगा आज लोकमान्य नगरामध्ये राम मंदिरामध्ये एक शिष्य माझ्याकडे शिकत होते मुंबईमध्ये. त्यांचं कीर्तन, निनाद कुलकर्णी म्हणून त्यांचं कीर्तन चालू आहे. अनेक वर्ष त्यांनी पण माझ्याकडे शिक्षण घेतलं. नंतर ज्योत्स्ना गाडगीळ म्हणून आता त्यांची कीर्तन झाली मध्ये, त्याही काही दिवस माझ्याकडे शिकत होत्या. तर कीर्तन शिकताना मी त्यांना हेच सांगितलं, मी एक गुरु नाही तर अनेकांकडनं कीर्तनाचा अध्ययन करण्यासाठी जिथे जिथे मिळेल तिथे मी म्हणेन क्षुधा म्हणजे भूक लागली पाहिजे. ही भूक तहान विसरून आणि स्वतःला तितकी भूक तहान लागली की आपण तितकं ज्ञान ग्रहण करू. त्याशिवाय आपल्याला जसं भूक लागल्यावर अन्न ग्रहण करतो ना, ती भूक इतकी कळकळीची लागावी लागते, ती कडकडून लागावी लागते. तशी कळकळ भगवंताप्रती असावी.
म्हणून पुन्हा पुन्हा त्यांनी म्हटलं, आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता त्यांनी पायच का म्हटलं हो? अभंगामध्ये तुकोबारायांनी पायाचंच वर्णन का केलं? आम्ही जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. त्या गुरूंचे पाऊल आपण जे म्हणतो ना, त्या पाऊलांवरती आपलं मस्तक ज्या वेळेस जातं किंवा आपण चरणापाशी मस्तक ठेवतो, तेव्हाच ती लीनता या आपल्या देहात येत असते. आम्ही जाणो गुरुचे पाय, देहन जाणो अन्य न जाणो, देहन जाणो अन्य न जाणो, जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. एक 2 वर्षापूर्वी फार आम्ही एक छोटंसं काम करतो आहोत. असं म्हणतात की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काहीतरी आपण करत राहावं. तसं आमचे वडील प्राध्यापक नची अप्पा मार्जने हे माझे वडील, आणि अजय अप्पा मार्जने हे कीर्तनकार बंधू आहेत. तसेच विजय अप्पा मार्जने कीर्तनकार बंधू आहेत. आणि आज इथे हेमंत अप्पा मार्जने बंधू आलेले आहेत. नंतर मोहन अप्पा मार्जने ते बंधू आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे जावई म्हणजे माझे जिजाजी, ज्यांना आपण इंदोरच्या भाषेत म्हणू जिजाजी, ते प्रमोद पोळजी आले. बहीण आलेली आहे, मोठी बहीण. आता या सगळ्या बंधुजनांसोबतच आपण सगळेजण आज भगवत भक्तीमध्ये लीन झालेले, सगळेजण भगवत भक्त झालेले आहात. आणि तुमच्यासमोर मी काय सांगणार हो, क्षणभर मी विचार केला. सांगता सांगता माझी वाणी तोकडी पडणारच आहेत. ती तोकडी जरी पडली तरी तो भगवंत म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माऊली सांगतात ना, तसं सगळ्यांचे आशीर्वाद, ह्यांना जे कौतुक असतं ना सगळ्यांना, आपले आप्तेष्ट, आपले सगळे भक्तजन, आपले सगळे भक्तजनांना जसं संतांचा, आपल्या संतांचा ध्यास असतो, तसंच बहिणीचा ध्यास भावांना असायलाच हवा. कारण ती दुसऱ्या घरी गेलेली लेक ना, मग दुसऱ्या घरी जशी जाते, मग त्या दुसऱ्या घरी गेल्यावर त्या कुळाचा उद्धार करणारी जी मुलगी असते, पण तरी जरी उद्धार करत असेल तरी माहेरचा कळकळ तिच्या मनातली कधी कमी होत नाही. तीच कळकळ आपल्या संतजनांच्या मुखात आणि त्यांच्या वाणीत आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय, शेवटी तुकोबाराय म्हणतात, पूर्वपद आपल्यामध्ये म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. अहो, नेत्रहीन एखादा व्यक्ती जर असेल ना, तर त्या नेत्रहीन व्यक्तीला सुद्धा एक जर काठी हातात मिळाली तर त्या काठीच्या आधारे तो आपल्या रस्त्याला पार करून जातो. त्याला कोणाला हात लावून त्याला बाजूला करून जाण्याची गरज पडत नसते. एवढंच नाही तर बाजूने एखादं वाटसरू गेलं, वाटसरू शब्द कदाचित लहान मुलांना कळणार नाही, एखादा प्राणी जरी गेला तरी त्याची चाहूल त्यांना कळते. अहो, नेत्र नसताना सुद्धा, दृष्टीहीन असताना सुद्धा आपल्याला त्यांना दिसत असतं. ते अंतश्चक्षु जसे असतात तसे अंतश्चक्षु आपल्या सद्गुरूंना असतात. तर या आंधळ्यासी जन, ते सगळे मी हा जो शब्द वापरते आहे तो हा शब्दही म्हणून आहे, म्हणून त्यांना दिव्यांग म्हटल्या जातं. एक आनंदाची म्हणजे सांगायचा एक कौतुक सांगावं थोडस, की ज्यांची मी पत्नी त्यागराज खडीलकर आहे, माझे पतिराज, त्यांनी मला म्हटलं की अनेक वर्ष चित्रपट सृष्टीमध्ये कार्य करतोय, आणि चित्रपट सृष्टीमध्ये कार्य करत असताना मला आता असं वाटतंय की काहीतरी मी
असं भक्तिपय काहीतरी करावं माझ्या हातून. भक्ती तर माझ्या मी फार तोकडा पडेन यासाठी, पण मी काय करू शकेन. एक त्या दिवशी मला म्हणजे आपण म्हणतो बघा, काहीतरी स्वप्न पडावं लागतं आणि काहीतरी ध्यास घेतला तर ते स्वप्न तसं पडत असतं. तर एक दिवशी उठल्या उठल्या मला असं लक्षात आलं की आपण काहीतरी काल पाहिलं. काय पाहिलं हो? तर असे 5-6 मुलं बसलेले आहेत आणि त्यांना उठताना त्रास होतो आहे. आणि उठताना त्रास होता क्षणी माझ्या लक्षात आलं की अरे, त्यांना नेत्र नाहीयेत आणि त्यांना उत्तम गाता येते. ते गुरु भजनी रमलेले आहेत आणि गुरूंचं भजन करतायत. त्या क्षणाला एक मनामध्ये विचार आला की आपण ह्यांना जर गाणं शिकवलं तर. आणि मी त्यांना विनंती केली की आपण ह्यांच्या सगळ्यांसाठी काहीतरी कार्य करूया. बस झाला आता, आयुष्यभर तुम्हीही वणवण फिरलात, मीही वणवण फिरते आहे. ही भगवत भक्तीच्या माध्यमातून किंवा कीर्तन सेवेच्या माध्यमातून जरी मी गावोगाव जात असेल तरी कुठेतरी आतला जो परमेश्वर आहे ना, त्याच्या शोधार्थ मला काहीतरी कार्य करायचं आहे. आणि तो कुठे असेल तर ज्या संतांनी प्रॅक्टिकली आपल्याला जो ज्ञान दिलं, माऊली गजानन महाराजांनी सुद्धा हेच ज्ञान दिलं की अहो, जे आपले जे दीनबंधू आहेत किंवा आपले जे कोणीही आहेत, जे गोरगरीब आहेत, त्यांची सेवा करा, त्यांना भुकेल्याला अन्न द्या. हो, त्यांनाही सगळ्यांना हातामध्ये काहीतरी एखादी भाकरी द्या, खायला द्या, त्यांचं पोट भरा. हा जो उपदेश केलेला आहे, या उपदेशातनच मीही हा विचार केला की बाबा आता काय करू शकते मी. तर त्यावेळेस आम्ही हा विचार करून, आज मुंबईमध्ये छोटी छोटी घरे, त्यामुळे लोकांची मनं पण छोटी छोटी झालेली आहेत. आज इंदोरमध्ये मी आपली गच्ची पाहिली. ताई, तुमची गच्ची पाहिली. गच्ची म्हणजे आता इथे गच्चीच म्हणतात ना, काय म्हणतात, गच्ची, गॅलरी. गॅलरी तर गच्ची पाहिली. ती अहो, ती एवढी मोठी आहे की एवढ्यात आमचा मुंबईचा फ्लॅट असतो. तुम्ही फ्लॅट झालात सगळेजण. आणि त्या छोट्याशा जागेमध्ये या 15-20 मुलांना शोधलं. 3 मुलं असे ट्रेन मधनं मी पकडले. त्यांना म्हणजे ते अक्षरशः रोज हातामध्ये ताटली घेऊन भीक मागत होते. मी त्यांना म्हटलं नाही, हे बंद करा, बघूया आपण काहीतरी ते याच्यातनं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. आणि ते करण्यासाठी म्हणून ते मला आमच्या दारापर्यंत यावं लागेल. इथे या, कारण मला मोठी जागा नाही, ती जागा माझ्याकडे नाही, तर त्यामुळे तुम्ही माझ्या घरी या, आपण बघूया याच्यातनं काय होतं. आणि आज गुरुकृपेने ह्या भारतातील पहिला अंध दिव्यांग मुलांचा 15 मुलं गायली आणि त्याच्यातल्या 10 मुलांना आपण गाण्यासाठी संधी दिली. आणि त्यांचा आज यूट्यूब म्हणा किंवा हे आजचं जे माध्यम आहेत ना, स्पॉटिफाय, यूट्यूब वगैरे, याच्यावर त्यांची गाणी आज गाजत आहेत. त्यातला म्हणजे हे माझे बोल किंवा ही माझा अहमभाव नाही, तर फक्त संतांच्या या ओळी आयुष्यभर लक्षात ठेवल्या की तुका म्हणे, जन आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. काही क्षण आपण विसरून जातोच ना, काही क्षण किंवा एक इति कर्तव्यता आपल्या जीवनातली काहीतरी वेगळी वेगळी असतेच. कधी आपली मुलं लहान असतात, कधी आपली मुलं शाळेत जाणारी असतात. ती जाता जाता आपण आपल्या जीवनाचं जीवन जगणंच राहून जात असतं. आणि ते जीवन जगणं राहून जात असताना ती खंत मनात राहत असते, ती सल मनात बोचत असते. मग ज्या दिवशी त्या चरणाशी आपण पावलावर डोकं ठेवतो, त्यावेळेस आपलं मन भरून येतं. तिथे कोणी म्हणतं का हो की डोळ्यात अश्रू कसे आलेत? त्यांना कोणी आज्ञा केली का? ती आज्ञा कोणीच करत नसतो. ती ईश्वर प्राप्ती होण्याचा एक तो क्षण असतो. आणि ते आपण नतमस्तक झालो की ईश्वर चरणी लीन झाल्यावर ती आपल्याला भावना येत असते. म्हणून तुकाराम महाराज आपल्या पूर्वपद्यात म्हणतात की आपल्याला जे काही येत असेल ते आपल्या उतार आयुष्यात तरी भगवत भक्ती आणि त्या आत्म्याला किंवा त्या परमात्म्याला एक रूप करण्याचा प्रयत्न करा. पूर्वपद्य घेते आणि मग आपण बुक्का घेऊया. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय,